नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आज पॉवर प्लेयर्समध्ये आपण भेटणार आहोत CA योगेश पंचाक्षरी आणि प्रोफेसर मोनाली पंचाक्षरी यांना. PPA नावाची त्यांची संस्था आहे. कॉमर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते गाईड करत असतात. गेली 23 वर्ष कॉमर्समध्ये जाऊ इच्छिणारे असे कुठलेही विद्यार्थी नाही आहेत जे PPA अकॅडमीमध्ये आलेले नाही आहेत. CA, CMA, CS असं शिक्षण घेणारे जे कोणी ॲस्पिरंट्स आहेत त्यांना स्वतःहून असं वाटतं की आपण PPAमध्ये जावं. गेली 23 वर्ष 400हून अधिक वर्कशॉप्स यांनी घेतलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा रिझल्ट 100% आहे. चला भेटूया PPAचे संस्थापक योगेश पंचाक्षरी आणि प्रोफेसर मोनाली पंचाक्षरी यांना. हॅलो, वेलकम टू पॉवर प्लेयर्स. आणि आज आमच्याकडे पॉवर कपल आहे, हे मला खूप मस्त वाटतंय. मोनाली, तुझ्यापासून सुरुवात करते. अकाउंटन्सीसारख्या विषयामध्ये एक मुलगी असणं, एक स्त्री असणं, त्या विषयाचंच एक प्रेशर येतं सगळ्यांना. पण ते प्रेशर बाजूला काढत तू तो विषय खूप हलक्या फुलक्या पद्धतीने शिकवतेस. याचं गमक काय आहे? गमक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ही खूप खूप सुंदर प्रोसेस आहे. अकाउंटिंग शिकवणं आणि या वयाच्या स्टुडंटला शिकवणं ही प्रोसेसच खूप सुंदर आहे. म्हणजे असं समजत की आमच्याकडे ओल्या मातीचा गोळा येत असतो आणि त्याच्यापासून आम्हाला एक सुबक मूर्ती बनवायची असते. तर त्याच्यामुळे ते 10वीपर्यंत त्यांचं जे शिक्षण झालेलं असतं त्याच्यामध्ये कॉमर्सचा कुठलाही संबंध नसतो, त्यांना कुठलंही कॉमर्सचं ज्ञान नसतं. हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे आम्ही बेसिक पासून सुरू करतो. 3 महत्त्वाच्या गोष्टी की माझ्यासाठी आहेत याच्यामध्ये की पहिली म्हणजे कॉन्सेप्ट थिअरी. जे काय मुलं शिकतायत त्याच्यात त्यांना एक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल DR म्हणलं की नॉर्मली लोक काय म्हणतात, डॉक्टर. बरोबर, मी पण म्हटलं असतं. एक्झॅक्टली. पण आमच्याकडे कॉमर्सच्या वर्षी DR म्हणजे डेबिट. तर ह्याचा अर्थ काय, हे का वापरलं जातं, कुठे वापरलं जातं, या सगळ्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट क्लिअर करणं. सेकंड थिंग म्हणजे प्रॅक्टिस. खूप सारी प्रॅक्टिस करायला लागते सम सॉल्व करण्याची आणि तिथे लागतं डिसिप्लिन. मी पण शिस्तप्रिय आहे आणि मी प्रयत्न करते की मुलांना पण खूप चांगला डिसिप्लिन लागावा अभ्यासाचा. आणि थर्ड म्हणजे डेडिकेशन, डिवोशन ऑफ स्टुडंट. स्टुडंटचं डेडिकेशन असतं, डिवोशन असतं. ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि हे जर तिन्ही सगळ्या स्टुडंटनी फॉलो केलं तर अकाउंट्समध्ये 100पैकी 100 मार्क मिळवणं अगदी शक्य आहे. माझ्याकडे बरेच स्टुडंट असतात ज्यांना आउट ऑफ मार्क्स अकाउंट्समध्ये असतात. तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ग्रेट. मी तुमच्या रिसर्चमध्ये वाचलंच की तुमचे 100% रिझल्ट्स आहेत. 100% आणि 100 आउट ऑफ 100. ओ, अमेझिंग. योगेश, आत्ता मोनाली जे सांगतीये ते ऐकताना तुझ्याही डोळ्यासमोर तुमचा प्रवास जात असेल. गेली 23-24 वर्ष तुम्ही दोघं जण या क्षेत्रात आहात. पण आज असं वाटतं की आपण यशस्वी आहोत. पण त्याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला काही स्ट्रगल्स करावे लागले का दोघांना? येस, नक्कीच. आणि ही आठवण खूप सुंदर असते. कारण मला आठवतंय आमच्या रविवार कारंजेवरच्या वाड्यामध्ये सुरू झालेली बॅच नाशिकमध्येच. आणि फळा नव्हता, त्यामुळे मग प्लायवूड विकत आणणं, त्याला काळा रंग मारणं, बापरे, पासून केलेली सुरुवात. आणि मग पहिल्यांदा खडून यायला सुरुवात केल्यानंतर कळलं की त्या प्लायवूडला आपण स्मूथ केलेलं नसल्यामुळे एका लाईन मध्ये अख्खा खडू संपून जातोय. त्यामुळे तशीची सुरुवात झाली. मग वाड्यामधल्या मजा सगळ्या इथपासून तर आता प्रायव्हेट लिमिटेड पर्यंतची जर्नी ही खऱ्या अर्थाने खूप साऱ्या गोष्टींची आठवण आहे आणि साठवण आहे. आणि या काळामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या. ब्लॅकबोर्ड पासून ग्रीन बोर्ड, मग व्हाईट बोर्ड आणि आता डिजिटल बोर्ड. पण एक नक्की डोक्यामध्ये क्लिअर आहे की जे कोणी विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत त्यांचं आयुष्य घडवण्याची आपल्याला संधी मिळते आणि एक नवीन पिढी घडवण्याची ही संधी ही अतिशय सुंदर मिळाली आहे. तर मी म्हणेल की हम चलते रहे, लोक जुडते गए और कारवा बनता गया. सुपर्ब. पण मोनाली, तू आत्ता बोलता बोलता म्हणालीस की शाळेत हा विषय नसतो, शाळेत मॅथ्स आणि जॉमेट्रीच्या पलीकडे आपल्याला काही नसतं. पण जेव्हा ही 16 वर्षाची मुलं जी 100% शुअर नसतात की मला काय करिअर पाथ निवडायचं आहे, ती तुमच्याकडे येतात, मग त्यांना घडवताना तुमच्यासमोर काय चॅलेंज असतं? चॅलेंज म्हणाल तर किंवा PPAची एक काय त्रिसूत्री आहे, म्हणजे तुम्ही काय ठरवून त्यांना शिकवता? नक्कीच सांगते. 16 वर्षाची मुलं म्हणजे जेनझी. तर आपल्याकडे म्हटलं जातं की जेनझी खूप चंचल आहे, जेनझी लक्ष देत नाही,
खोल विचार करत नाही, असं बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो. पण मला आलेला पॉझिटिव्ह अनुभव अबाउट द जेनझी, ते 16-17 ह्या एज ग्रुप मधला, की यांची पॉझिटिव्हिटी खूप असते, यांची एनर्जी खूप असते आणि हे टेक्नोसॅव्ही असतं. म्हणजे टेक्नॉलॉजीला हे खूप फास्ट अडॉप्ट करतात, जे की आपणही करू शकत नाही. तर ही त्यांची खूप सुपर पॉवर आहे, त्यांच्याकडे खूप मोठी शक्ती असते. आता मग ह्या शक्तीला एका डायरेक्शन न्यायला लागतं. म्हणजे नुसती शक्ती असून चालत नाही, त्याला एक डायरेक्शन द्यावी लागते. त्याचं काम पीपीए करत असतं. पहिले कुठलाही स्टुडंट जेव्हा पहिल्यांदा पीपीए मध्ये येतो तर त्याचं आणि त्याच्या पॅरेंट्सचं 1-to-1 काउन्सिलिंग केलं जातं, की आता कॉमर्स सुरू केल्यापासून 5 वर्षापर्यंत हे मुलं काय काय करिअर करू शकतात, एका वेळेस किती डिग्रीज घेऊ शकतात. आणि हे फक्त कॉमर्समध्ये शक्य आहे, की पीपीए मध्ये याचं काउन्सिलिंग केलं जातं, की 11वी पासून पुढची 5 वर्ष 7 वर्ष अनेक डिग्रीज घेता येतात. तर त्या कशा घेतात, त्याचं पूर्ण काउन्सिलिंग केल्यानंतर पहिले त्यांचा 11वी कॉमर्सचा डेमो, सेकंड स्टेप कॉमर्सचा 5 दिवसाचा डेमो घेतला, तर त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट सगळे एज्युकेटर्स पीपीएचे शिकवतात. त्यामुळे त्यांना त्या सब्जेक्टचं नॉलेज येतं. त्याच्यानंतरचे 5 दिवस प्रोफेशनल कोर्सेसचे डेमो घेतले जातात, म्हणजे सीए, एसीसीए, सीएस, जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, म्हणजे त्याही सब्जेक्टचं नॉलेज येतं. आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेप, 360 थर्ड स्टेप अशी असते, की पुन्हा एकदा विथ पेरेंट्स 1-to-1 काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे त्यांना काय समजलंय, त्यांना काय आवडतंय आणि त्यांना कुठल्या मार्गाने जायचंय, हा डिसिजन घ्यायला त्यांना सोपं होतं. डिसिजन्स आपण स्टुडंटशी घेऊ शकत नाही, पण डिसिजन घेण्यावर डायरेक्शन आपण देऊ शकतो. तर ही पीपीएची 3 आम्ही वापरतो. मला हे खूप महत्त्वाचं वाटतंय, कारण जेव्हा मुलांचे पालक इन्व्हॉल्ड असतात तेव्हा मुलांना घरूनही सपोर्ट मिळत राहतो. नक्कीच. म्हणजे त्यांना अधांतरी वाटत नाही की मी काहीतरी ठरवलंय, माहिती नाही कुठल्या डिरेक्शनला जाणार. बरोबर. तर हे बऱ्यापैकी कमेंडेबल आहे. आणि मुलांची आवड पण महत्वाची असते आणि पॅरेंट्सला मुलांचा स्वभाव पण साधारण माहिती असतो. त्यामुळे हे इन्व्हॉल्वमेंट खूप महत्वाची असते. बरोबर. योगेश, तुमच्या रिसर्चमध्ये मी असं वाचलं की जवळजवळ 400हून जास्त तुम्ही वर्कशॉप्स घेतलेले आहेत. तर हे वर्कशॉप्स म्हणजे काय असतात, किंवा एखाद्या वर्कशॉपमधला असा कुठला क्षण होता का जेव्हा जाणवलं की हा इम्पॅक्ट मला साध्य करायचा होता आणि तो झाला, असं काही सांगता येईल का? नक्कीच. स्टुडंटचं वर्कशॉप हा प्रत्येक वेळेस एक वेगळा अनुभव असतो. कारण काय कॉमर्स हेच माहित नाही. कॉमर्स मधलं काय हे 8वी 9वी 10वीच्या मुलांना माहिती असायचं काहीच कारण नाही. त्यामुळे सुरुवात इथून होते की कॉमर्स म्हणजे काय, कॉमर्समध्ये संधी काय. पण त्यापेक्षा महत्वाचं असतं की जिथे खऱ्या अर्थाने ते पेरलं जातंय तिथे जेव्हा त्यांना या गोष्टी कळतात, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हे स्माईल येतं की अरे आम्हाला कळायला लागलं तुम्ही काय बोलताय ते, तर बऱ्याचदा खूप मजेशीर गोष्टी घडतात. फॉर एक्झाम्पल, शिक्षक माझ्याकडे येऊन मला सांगतात की हे जर आम्हाला आधी कळलं असतं तर कदाचित आम्ही कॉमर्समध्ये येऊन काहीतरी वेगळं क्वालिफिकेशन घेतलं असतं. काही एका नाशिकमधल्या एका शाळेमध्ये मला असा अनुभव आला की एक विद्यार्थी माझ्याकडे येऊन स्टेजवर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की सर मला सुद्धा हे ऐकल्यानंतर असं वाटतंय की चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स करावा, तुम्ही होऊ शकेल का? आणि त्यांनी गॉगल वगैरे लावलं होतं. मी म्हटलं फारच स्टायलिश दिसतोय विद्यार्थी. म्हणून मी जेव्हा त्याला म्हटलं की अरे तू आयुष्यात ठरवलं तर काहीही करू शकतोस, सीएच काय तू ठरवशील ते होऊ शकतं. आणि त्याने जेव्हा जो गॉगल काढला तेव्हा मला कळलं की व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट्स. आणि आज हा मुलगा सीए फायनलला आहे आणि तो आज पीएचडी करतोय. नाशिकच्या एका कॉलेजमध्ये सायन्सच्या मुलांना टॅक्स शिकवतोय. म्हणजे ही प्रोसेस जी तिथून सुरू झाली त्या सेमिनारमधून, असे बरेचसे स्टुडंट्स भेटतात की ज्यांना चॅलेंजेस आयुष्यात खूप मोठे असतात, पण ज्यावेळेस त्यांचं तिथे विजन सेट होतं आणि कॉमर्समध्ये काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं घडतं, मला वाटतं दॅट इज द मुवमेंट की जे असं वाटतं की आपण जे काही कष्ट घेतोय, कारण जागर कॉमर्सचा या हेडिंग खाली कॉमर्स लोकांना कळावं, पण नुसतं कळून नाही, त्यांना जेव्हा त्याच्यात काहीतरी चांगलं करिअर मिळतं ना तेव्हा मनापासून समाधान वाटतं की काहीतरी आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. किती मोठी गोष्ट आहे ही, कारण मी नेहमी ऐकत असते की सीए फायनल करतायत. अजून काय ते शिकायला येणारे जे विद्यार्थी असतात कुठले कुठले फर्म्समध्ये, तर ते बदलत असतात, कारण त्यांची स्वतःची पॅरलली परीक्षा चालू असते, आर्टिकल्स. तर ते आर्टिकल्स बघून मी म्हणते की बापरे, हे आर्टिकल टिकणार आहे का? हे आर्टिकल पास होऊ दे असं माझ्या मनात असतं. पण हा किती आनंदाचा तुमच्यासाठी अनुभव असेल. म्हणजे अगदी एक विद्यार्थी तर आहे, आता काही महिन्यापूर्वी त्यांनी इंग्लंडचं सीए कोर्स कम्प्लीट केला आणि त्याचं वय आहे 18 वर्ष. त्यामुळे जे म्हटलं जातं की अरे ते काका बघ 50 वर्षाचे झाले तरी सीए बनत नाही, तर ते जे उगीच घाबरवलं जातं, तर ते कुठेतरी साध्य होतं की स्टुडंट्सला आणि पॅरेंट्सला कळतंय की एका योग्य एज मध्ये चांगलं करिअर कॉमर्समध्ये करू शकतो. तो आनंद काहीतरी वेगळा आहे. पुन्हा तेच ना, राईट डायरेक्शन हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ती डायरेक्शन जर चांगली दिली गेली तर कमी वयामध्ये
भरपूर डिग्रीज कॉमर्समध्ये घेत आहे. पण डायरेक्शनबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आम्ही असं ऐकतो की कोविडनी सगळ्याच क्षेत्रांना मोठा फटका दिला. तर कोविडमध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले. तर मोनाली, तुला काय सांगता येईल की तुम्ही काही स्ट्रॅटेजीज बदलल्या का? तुम्हाला तो अनुभव काय होता? नक्कीच कोविडनी सगळ्यांनाच खूप चॅलेंजेस दिले. म्हणजे कोविडमुळे सगळ्याच क्षेत्रांना खूप चॅलेंजेस आले. त्यातल्या त्यात शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजेस आले, कारण सगळ्यात पहिले बंद झाले ते शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस, आणि सगळ्यात उशिरा सुरू झाले ते शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस, कारण मॉब एकत्र येण्यासाठी अलाउड नव्हतं. तर हे खूप मोठं चॅलेंज होतं. पूर्वी आम्ही PPA मध्ये व्हाईट बोर्डवर खडूनी, ब्लॅक बोर्डवर खडूनी लिहायचो, त्याच्यानंतर व्हाईट बोर्डवर मार्करनी लिहायला लागलो. आणि जेव्हा कोविड आला तेव्हा आम्हाला खूप मोठं चॅलेंज झालं की मुलं समोर येत आहेत, करायचं कसं. तेव्हा आम्ही नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला लागलो. मग टॅब आले, डिजिटल बोर्ड आले, आणि त्याच्यावर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. तर ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी इनोव्हेट झाली आणि ती आम्ही वापरायला लागलो, त्याचा स्टुडंटला आणि PPAला दोघांना खूप फायदा झाला. पूर्वी PPA मध्ये जे आम्ही शिकवतोय, समोर जेवढे स्टुडंट बसले आहेत तेवढेच PPAचे स्टुडंट, हीच कन्सेप्ट होती. पण कोविड नंतर किंवा कोविडमध्ये PPA जे शिकवतंय ते अख्खा महाराष्ट्र, रादर अपूर्ण भारत मधले कुठलेही विद्यार्थी शिकू शकतात आजही, कारण ऑनलाईन क्लासेस ही कन्सेप्ट कोविडमुळे आली. आणि ऑनलाईन क्लासेसमुळे आज PPAचे विद्यार्थी फक्त PPA मध्ये क्लासरूममध्ये बसलेले नसून किंवा नाशिकमधले नसून पूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतातनं अनेक ठिकाणून स्टुडंट आहेत. ते आम्हाला तिथे प्रश्न विचारतात, आम्ही त्यांचे उत्तर देतो, त्यांचे रिझल्ट्स बघतो आणि त्यांचे यश आम्ही सेलिब्रेट करत असतो ऑनलाईन. तर हे कोविडमध्ये मिळालेलं वरदान आहे असं आपण समजूयात. म्हणजे वाईटात काहीतरी चांगलं घडतंच, तर हे आहे कोविडमधनं मिळालेली नवीन आयडिया आणि नवीन डेव्हलपमेंट. हे ऐकताना मला असं वाटतंय की काश मला तुम्ही दोघं जण मी यंग असताना भेटला असतात तर मला किती फायदा झाला असता. कारण मी फार प्रेमळ घरातनं येते, पण आमच्याकडे तेवढं इकॉनॉमिक लिटरसी नव्हती. तर त्यामुळे मी खूप पैसे, वेळ आणि श्रम वाया घालवलेले आहेत. म्हणजे टॅक्सेशनबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तर मला आज असं वाटतंय की माझी मुलगी थोडी मोठी होऊ दे आणि तिने जर पहिला 5 दिवसाचं वर्कशॉप केलं तरी सुद्धा एक वेगळा अवेअरनेस निर्माण होऊ शकतो. आणि यासाठी मला एक खूप छान सांगायला आवडेल की आम्ही ना एक 3 दिवसाचा मनी मॅटर्स नावाचा एक वर्कशॉप तयार केला. आणि हा आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवतो. म्हणजे स्टुडंट समजा 10वी नंतर सायन्सला जाणार असेल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, टीचर होईल किंवा कॉमर्सला येईल, त्यांना सगळ्यांना पैशाचा अर्थ कळला पाहिजे, मनी मॅनेजमेंट कळली पाहिजे. म्हणजे कॉमर्समध्ये जर आम्ही आलोय वरच्याने काहीतरी तर ऑब्जेक्टिव्ह ठेवलं असेल तर मग हे लोकांपर्यंत तो अवेअरनेस पोहोचला पाहिजे. तुला ते कॉमर्सला येऊ नये, पण फायनान्शियल लिटरसी व्हावी म्हणून एक मनी मॅटर्स म्हणून आम्ही एक स्पेशल प्रोग्राम फ्रीमध्ये पॅरलली करतो. मला असं वाटतं की फुकट आहे म्हणून नव्हे, पण हा विषय फार महत्त्वाचा आहे जो तुम्ही पोचवायचा प्रयत्न करताय. यूथ कॉमर्स ही नेहमी सेकंड ऑप्शनला टाकली गेलेली गोष्ट आहे. अनेकदा असं होतं की सायन्स एवढे मार्क नाही मिळाले तर कॉमर्सला जाऊया, कारण आर्ट्सकडे इन्क्लिनेशन नाही आहे. तर अशा थोड्याशा गोंधळलेल्या तरुण पिढीसाठी PPAचं काय एक ॲग्रेसिव्ह धोरण असतं? ॲग्रेसिव्ह असं नाही, पण तुमचा काय लुकआउट असतो त्यांना गाईड करताना? पहिली गोष्ट, कॉमर्स हे सेकंड पार्किंग प्लेस आहे हे बऱ्याच वर्ष तसंच नॅरेटिव्ह सेट झालं. ज्यावेळेस मी कॉमर्सला येण्याचा डिसिजन घेतला त्यावेळेस त्यांचं माझ्यावर खूप प्रेम असणारे माझे सर मला म्हटले होते की तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे. आता त्या बाप म्हणण्यामध्ये त्यांचं प्रेम होतं, त्यांची काळजी होती, हे खूप उशिरा कळतं. त्यावेळेस तर मलाही रागत आला फ्रेंडपैकी. परंतु त्यांनाही असं वाटत होतं की अरे नाही, कॉमर्समध्ये याचं काही होणार नाहीये, तू शाळेत सेकंड आलेला विद्यार्थी, तू सायन्सला जायला पाहिजे. पण हळूहळू ते चेंज होत गेलं. परंतु आजही बऱ्याच पालकांना असं वाटतं की मग म्हणजे काल सुद्धा एका काउन्सिलिंगमध्ये पालकांनी विचारलं, सगळं छान आहे कॉमर्समध्ये, मग काम करतो 11वी-12वी सायन्सला पाठवतो, मग येईलच ना कॉमर्सला. म्हटलं हरकत काहीच नाही. मुद्दा कॉमर्स, सायन्स किंवा आर्ट्स हा नसून मुद्दा त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला काय सूट होत आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण मागे आम्ही एका स्टुडंटचं काउन्सिलिंग केलं 2 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं की ती सायन्सला तिच्या चॉईसनी गेली, ती अभ्यास करते, पण तिच्या ना हार्टबीट्स खूप वाढले. तर मी म्हटलं हार्टबीट्स वाढण्याचं कारण कदाचित तिला कळत नसेल, आपण तिला 8 दिवस कॉमर्सच्या डेमोमध्ये बसवू, हार्टबीट जर नॉर्मल झाल्या तर साईड बदलू. किती वेगळीच एक काळजी असू शकते पालकांना. आणि हार्टबीट्स नॉर्मल नाही झालं तर डॉक्टर बदलू.
सो फायनली हार्डवेट्स नॉर्मल झाल्या आणि कॉमर्समध्ये आली आणि आज खूप छान तिला यश मिळते. तर मुद्दा असा असतो की विद्यार्थ्यांना काय आवडतंय ते बघितलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच ही त्रिसूत्री आम्ही फॉलो करतो. आणि मी सगळ्यांना एकच सांगेल की आधी तुम्ही क्षेत्र समजून घ्यायला हवं, कारण कुठलंच क्षेत्र असं नाही म्हणजे एकेकाळी अभिनय या क्षेत्राकडे सुद्धा कदाचित असं बघितलं गेलं असेल कारण याच्यामध्ये काय याच्यातनं तुमचं पोट भरणार आहे का, परंतु आज अभिनय क्षेत्र एवढं मोठं झालंय. तसंच कॉमर्स या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन्स आहेत. तुमचं मॅथ्स कच्चं असेल तर तुम्ही कॉमर्समध्ये काय करणार, किंवा कॉमर्समध्ये सीए सोडून काहीच नाहीये, जो की संपूर्ण इकॉनॉमी कॉमर्सवर उभी आहे. तुम्ही सीए, सीएमए, सीएस सारखे प्रोफेशनल एक्झाम्स असतील, मॅनेजमेंट असेल, वकील बनू शकता, इतके सगळे कोर्सेस आहेत की त्यासाठी एक दिवसाचा इंटरव्ह्यू आपला होऊ शकतो. फक्त त्याच्याकडे थोडंसं डोळस नजरेने बघितलं पाहिजे तर खूप काही संधी त्याच्यामध्ये आहेत. म्हणूनच आम्ही हा अवेअरनेस करत असतो की तुम्ही कॉमर्सला या किंवा येऊ नका, पण कॉमर्स काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला इतकं छान वाटतंय तुम्हाला दोघांना भेटून. इतके जर रिलॅक्स्ड प्रोफेसर्स असतील, आपले शिक्षक जर त्यांचा दृष्टिकोन इतका रिलॅक्स्ड असेल की आपण जसं जगतोय त्याच्या बरोबरीने आपला विषयसुद्धा तेवढा अवघड नाही आहे, आम्ही तुम्हाला अगदी आरामात समजावून सांगणार आहोत, असे शिक्षक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभोत. तुमची 400 नाही 4000 वर्कशॉप्स पूर्ण होऊ देत आणि तुम्हाला दोघांना PPA मार्फत शिकवण्याचा आनंद कायम मिळत राहू दे. ह्या माझ्या शुभेच्छा आहेत पॉवर प्लेयर्सकडून. थँक्यू सो मच आमच्याकडे आल्याबद्दल आणि या वेगळ्या विषयाबद्दल इतकी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.